2024 मधील सर्वात मोठी आनंदाची बातमी। सरकारने 2 ते 3 अतिशय मोठ्या घोषणा केल्यात, ज्यामुळे भारतातील तमाम नागरिकांना प्रचंड लाभ होणार आहे। 22 जानेवारीला श्रीराम जन्मभूमी सोहळा झाला। त्याच दिवशी आपले भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी एका नवीन योजनेची घोषणा केली, ज्यामुळे पूर्ण भारतात क्रांती येणार आहे। ही योजनाच आहे इतकी क्रांतिकारी की ज्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय जनता यांचा खर्च कमी होणार आहे। याबरोबरच 24 जानेवारी 2024 ला जनरल इन्शुरन्स काउन्सिल या भारत सरकारच्या एका संस्थेने सर्वांना सर्व हॉस्पिटलमध्ये 100% मोफत इलाज मिळतील याविषयी देखील सूचना जारी केलेली आहे। आणि तिसरी मोठी आनंदाची बातमी रेशन कार्ड धारकांसाठी आहे। या तीनही गोष्टी लागू झालेल्या आहेत, ज्याचा लाभ भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होणार आहे। 22 जानेवारीला केलेल्या एका नवीन योजनेच्या घोषणेमुळे शेअर बाजारामध्ये देखील काही कंपन्यांच्या शेअर्सची किंमत देखील प्रचंड वाढली गेलेली आहे। तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या त्या घोषणा आहेत, कोणत्या नवीन योजना आहेत की ज्यामुळे सामान्य माणसाचं जीवनमान सुधारणार आहे, आणि नेमकं कितपत आणि कसा लाभ तुम्हाला हॉस्पिटलच्या माध्यमातून तुमचे उपचार कसे मोफत होतील, आणि रेशन कार्डा संदर्भातली काय सगळ्यात मोठी बातमी आहे याविषयीची डिटेल माहिती। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकार भरपूर मोठ्या घोषणा करतं, पण या वर्षी जवळपास 500 वर्षातली एक सगळ्यात मोठी गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे आपलं राम मंदिराचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। श्रीराम जन्मभूमी सोहळा 22 जानेवारीला पार पडला। पूर्ण देशात दिवाळी साजरी त्या ठिकाणी झाली होती। 22 जानेवारीला हा सोहळा पार पडत असताना देशाचे प्रधानमंत्री यांनी एका नवीन योजनेची घोषणा केली, जी योजना अतिशय क्रांतिकारी आहे, जिने गरीब व मध्यमवर्गीय लोकांचा 50% खर्च कमी होणार आहे। जसं पूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस वाटप झाले होते, गॅस सिलेंडर वाटप झाले होते, त्याच्या माध्यमातून घरोघरी गॅस सिलेंडर मोफत वाटण्यात आले होते, शेगडी वाटण्यात त्या ठिकाणी आल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर तशीच एक योजना जी आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना, हिची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली। या योजनेच्या अंतर्गत सरकारचं असं उद्दिष्ट आहे की प्रत्येकाच्या घरावर सोलर पॅनल बसवला जाणार आहे। यामुळे गरीब व मध्यमवर्गीय लोकांचा वीज बिलाचा खर्च तर वाचणारच आहे, पण त्यांची जी तयार झालेली अतिरिक्त वीज आहे तर ती वीज ते वीज बोर्डाला विकून त्यामार्फत पैसे देखील कमवू शकतात। या योजनेची घोषणा प्रधानमंत्री कार्यालयाचं जे एक वेबसाईट आहे PIB प्रेस रिलीज ब्युरो, तर तिथे देखील त्याची नोटिफिकेशन्स आलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। या योजनेअंतर्गत जवळपास देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सोलर देण्याचे सरकारने त्या ठिकाणी लक्ष्य निर्धारित केलेलं आहे। हिचं नाव प्रधानमंत्री सूर्योदय योजना आहे। या योजनेमुळे प्रत्येक सामान्य माणसाला घरावर सोलर बसवणं शक्य होणार आहे, आणि ज्यामुळे आपला वीज बिलाचा खर्च देखील कमी होणार आहे। आता ही घोषणा केलेली आहे, मग हिच्यासाठी पात्रता काय, कुठे अप्लाय करायचं, फॉर्म कसा भरायचा, तर याविषयी अजून काहीच माहिती नाही, कारण की ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली होती। अजून याच्यासाठी काही असं विशेष पोर्टल तयार करण्यात आलेलं नाही, वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे। पण याआधी 2014-15 पासून सरकारने एक योजना चालू केलेली होती, जी सोलर रूफटॉप योजना आहे। तर त्या योजनेअंतर्गत तुम्ही 1 किलोवॅटसाठी 14,588 रुपये तुम्हाला अनुदान मिळत आहे। तेच 2 किलोवॅटसाठी एक प्रति किलोवॅट 14,588 आणि 3 किलोवॅटसाठी जवळपास 54,000 रुपये सरकारमार्फत तुम्हाला अनुदान मिळत असतं। पण लवकरच प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची वेबसाईट सुरू होणार आहे। त्याची जी काय अर्ज आहेत तर ती त्या ठिकाणी सुरू होणार आहेत। याच्यासाठी काय पात्रता, काय कागदपत्र लागणार आहे याविषयी लवकरच माहिती मिळेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पण दुसरी योजना अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्रत्येक नागरिकाला भारतातल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये पूर्णतः मोफत 100% कॅशलेस उपचार मिळणार आहे। होय, जनरल इन्शुरन्स काउन्सिल ही भारताची एक इन्शुरन्सवर नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे। त्याने बुधवारी म्हणजे 24 जानेवारीला एक नोटीस जारी केली, जिच्यामध्ये असं सांगण्यात आलं की ज्या लोकांकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे किंवा हेल्थ इन्शुरन्स ज्यांचा आहे त्यांना देशातल्या जवळपास सर्व हॉस्पिटलमध्ये जिथे 15 बेडपेक्षा जास्त बेड्स असतील अशा हॉस्पिटलमध्ये कॅशलेस म्हणजेच 1 रुपया न घेता उपचार त्यांना मिळणार आहेत। पूर्वी काय व्हायचं, ज्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असायचा तर व्हायचं काय, ते जर दुर्गम भागात राहत असतील, ग्रामीण भागात राहत असतील, तर जर तिथे कुठले नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बजाजचा त्या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स असेल, स्टार हेल्थचा असेल किंवा युनायटेड इंडियाचा असेल, असा कुठलाही इन्शुरन्स जर तुमच्याकडे असायचा आणि जर तुम्ही त्या ठिकाणी जर त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये नसाल किंवा
अशा हॉस्पिटलमध्ये नसाल की जिथे ती कंपनी संलग्न नाही आहे, तर अशा वेळेस तुम्हाला तुमचा उपचार होत असताना पैसे खर्च करावे लागायचे आणि नंतर कंपनीला अर्ज करून ते पैसे मागं घ्यावे लागायचे। यामध्ये एकतर वेळही जायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला 2 लाख रुपये जर उपचारासाठी खर्च आला आणि तुम्हाला ते 2 लाख रुपये कुठून तरी आणणं भाग असायचं किंवा अगदी लोक व्याजाने किंवा कर्जावर ते पैसे आणायचे आणि नंतर मग कंपनीकडनं पैसे मिळायचे। बऱ्याच वेळा कंपनी ते पूर्ण पैसे देतही नसायची किंवा अशाच अडचणी होत असायच्या। त्यामुळेच जी जनरल इन्शुरन्स काउन्सिल ही भारतीय जी काय संस्था आहे, जी इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, तर यांनी यावर एक विशेष त्या ठिकाणी एक योजना आणलेली आहे जिला कॅशलेस एव्हरी इयर असं म्हणतात, की ज्या अंतर्गत पूर्ण भारतामध्ये तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेटवर्क हॉस्पिटल जरी नसलं त्या ठिकाणी तुम्ही जर गेले तर तुम्हाला कॅशलेस सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहे। याची एक अट अशी आहे की तुम्ही आजारी पडण्याच्या 48 तास आधी किंवा आजारी पडल्यानंतर 48 तास म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवसाच्या मध्ये जवळपास तुम्ही याची कंपनीला नोंद करायची आहे, कंपनीला माहिती द्यायची आहे, ज्यामुळे तुम्हाला जे काय आहे कॅशलेस ट्रीटमेंट त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल। फक्त याच्यामध्ये अशी गोष्ट आहे जी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की तुमच्याकडे कुठल्या ना कोणत्या कंपनीचा मेडिकल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला उपचाराची जी मर्यादा असेल पैशांची किंवा जी मर्यादा असेल तर ती तुम्ही किती लाखाचं कवर किंवा किती अमाऊंटचं तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्या अमाऊंट इतकंच कॅशलेस ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे। उदाहरणार्थ 2 लाखाचा विमा तुम्ही घेतला आहे आणि 3 लाख रुपये जर हॉस्पिटलचा खर्च आला तर वरचे जे काय कंपनी तुम्हाला 2 लाखच रुपये देऊ शकते, वरचे पैसे हे तुम्हाला स्वतः भरावे लागू शकतात। तर असं आहे। त्यानंतर जे काय रेशन कार्डच्यासाठी देखील अतिशय महत्त्वपूर्ण एक घोषणा करण्यात आली होती जी म्हणजे आनंदाचा शिधा। आनंदाचा शिधा तुम्हाला श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला देण्यात येणार होता, ज्यामार्फत 6 वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, ज्यामध्ये साखर, खाद्यतेल, चना डाळ, रवा, मैदा, पोहे अशा वस्तू त्या ठिकाणी मिळणार होत्या। 22 तारखेला सरकारने अगदी पूर्ण देशात दिवाळी त्या ठिकाणी साजरी करण्याचे त्या ठिकाणी दिलं होतं, तर त्याकरता आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार होता। हा जो काही संच याच्यामध्ये देणार आहे, ज्यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चना डाळ, रवा, मैदा, पोहा अर्धा किलो अशा वस्तूंचा संच आनंदाचा शिधा म्हणून वितरित करण्यात येईल, ज्याची किंमत 100 रुपये असणार आहे। अतिशय सवलतीच्या दरात हा आहे। सरकारने यासाठी अगदी 549 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी खर्च निर्धारित करण्यात आलेला आहे। तर हे देखील रेशन कार्डवर त्या ठिकाणी मिळणार आहे। तर हे जवळपास आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय जयंती आहे तर तोपर्यंत त्या ठिकाणी हे मिळणार आहे। तर तुम्ही नक्कीच याचा देखील लाभ घेऊ शकता। तर अशा काहीशा घोषणा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत होत्या। तर अशाच योजनांच्या तसेच विविध नवीन गोष्टींच्या माहितीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे हे देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। धन्यवाद।